आणि ती सुरुवात मात्र या ठिकाणी देखील केली जाते. रुपेश जाधव स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. तदनंतर या ठिकाणी जर पाहिलं तर बॅट चिंचाडेच होती आणि या चेंडूवरती धाव मात्र पाहायला मिळत नाहीये. गोलंदाजीमध्ये गती बरोबरच यावेळेला चेंडूला फिरवण्याची ती ताकद ठेवतोय संदेश आणि पॉवर प्लेचं षटक ते सुंदर पद्धतीने हाताळण्याची त्याच्याकडे एक चांगली क्षमता आहे. आणि यॉर्क चेंडू जरूर ज्या पद्धतीने येत आहेत वेगाने, त्यामुळेच फलंदाजाच्या रिडारमध्ये चेंडू प्राप्त होत नाहीयेत आणि लगातार ती सुरुवात करून देताना आपण पाहिले अलमान टीमला या खेळाडूकडून 2 डॉट बॉल बरोबरच ती सुरुवात यावेळेला पाहायला मिळते. पुढील बॉल यावेळेला फुल टॉस मिळाला गेलाय आणि फुल टॉसला सरळ फेकून दिले सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. हा चेंडू देखील यॉर्क फेकण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु रुपेश जाधव स्ट्राईक इनवरती आपण पाहताय त्यानं पिक केला आणि त्यानंतर हा फुल टॉस बॉल यावेळेला भरपूर लांब लचक निघून गेलाय आणि 6 धावसंख्या देऊन गेलाय. जीवी स्पोर्ट टीमसाठी महत्वाचा हा षटकार या ठिकाणी येतोय. तिसऱ्या बॉलवरती बिग हिट मध्ये तब्दील केलाय आणि षटकार या ठिकाणी पाहायला मिळालाय. हो पुढील बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं ऑफस्टंपच्या दिशेने वळतोय आणि रुपेशच्या चेहऱ्यावरती देखील हलकसं स्मित हास्य पाहायला मिळाले, कारण तिथं तो थोडासा चकमा खातोय आणि त्यामुळे चेंडूची फेकी ते मात्र सुंदर पद्धतीने पाहायला मिळाले. एक षटकार जरी गेला असला मात्र संदेशनं 3 बॉल डॉट केलेत या ओव्हरमध्ये. पुढील बॉल यावेळेला फटका अप्रतिम आहे. 1 बाउन्स इथं मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे चौकारांच्या दिशेने. सुंदर बॅटिंग रुपेश जाधव, जरी या ठिकाणी डॉट चेंडू होते मात्र त्यानंतर यावेळेला सुंदर बॅटिंग केली जाते. हा फटका टायमिंग प्रॉपरली होता, त्यानंतर चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला आणि लॉंग ऑफ बॉडीच्या जवळ क्षेत्ररक्षक मात्र अवेलेबल नव्हता आणि त्यामुळे पहिला चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड 10 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. एक षटकार एक चौकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलाय. आणखीन एकदा या लाईनवरती संदेशनं बऱ्याचदा फलंदाजांना मिस केलंय, कारण ही परफेक्ट लाईन त्याच्याकडे आहे आणि त्याचा परिपूर्ण तो फायदा उचलताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं ते मात्र होते समाप्त आणि 2 बाउंड्रीज झाल्या. त्या बाउंड्रीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 10 या अंकावरती. विकेट नाहीये. पॉवर प्लेचा खेळ होतोय समाप्त आणि 10 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. अगदी रुपेश जाधवची फलंदाजी आपण पाहिली होती. 2 सीमारेषा पलीकडे जाणारे चेंडू पाहायला मिळाले. आता नवीन गोलंदाज मनीष 2 मॅच मध्ये लगातार मॅन ऑफ द मॅच तो ठरलेला आहे, त्यामुळे या खेळाडूचा कॉन्फिडन्स खूप वाढलाय. 11 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. चला थोडीशी घाई करावी. ते पहिले षटक खूप चांगल्या पद्धतीने वेळात समाप्त केले जाते. फुल टॉस बॉल यावेळेला एलिमिनेशन पाहायला मिळत नाहीये. टायमिंग प्रॉपरली नव्हतं. क्षेत्ररक्षक येतोय आणि फील्ड करतील तोपर्यंत सुरक्षित 2 धावा मिळवल्या जात आहेत. अनिकेत इथं स्ट्रायकर एंडवरती आहे. पहिलाच बॉल त्याने मात्र फेस केला आणि त्या चेंडूवरती 2 धावा त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीच्या चेंडूपासूनच जर यावेळेला नियंत्रण असेल तर त्या धावा या ठिकाणी पाहायला मिळू शकत आहेत. पहिले षटक 10 धावसंख्येचा पाहायला मिळालं होतं, त्यामुळे अलबान टीमच्या विपक्ष जरूर जीवी स्पोर्ट टीमने सुरुवात तर चांगली केली. मनीष ओव्हर द विकेट. हा देखील फुलर लेनचा चेंडू यावेळेला केवळ पुश केले जाते. चेंडूला अगदी एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला अवेलेबल केला आणि त्यानंतर ओहो चुकी झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या जाते, परंतु यावेळेला कॉलिंग जबरदस्त होती जरी, परंतु
थोडस रिस्की धाव घेण्याची रिस्क जरूर घेतली गेली होती दोन्ही फलंदाजांनी. त्याची चर्चा जी आता दोन्ही फलंदाजी करत आहेत, कारण अशी चूक जी झाली होती ना की तिथे विकेट आली असती, परंतु फिल्डरची चुकी आणि त्यानंतर या सहज गतीने 2 धावा त्या मात्र पूर्ण केले जात आहेत. या क्षेत्रामध्ये जरूर चांगला खेळ करावा लागेल. वेळ आणि खेळ कधी बदलेल ना ते आपण सांगू शकत नाहीयेत. ओ हो, काय घडलंय यावेळेला गोलंदाजाने तर काय सुंदर कार्य संपन्न केलंय, कारण इथं डॉट बॉल त्यानं फेकला होता, मात्र त्यानंतर यष्टीरक्षकाची खूप मोठी चुकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अगदी या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर कमी उंची आणि बाईकच्या माध्यमातून तोच चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पलीकडे चौकार. हा खूप मोठा जरूर चौकार पाहायला मिळू शकतोय, कारण ही जी चुकी झाली ना ती चुकी अलमान टीमला महागात पडू शकते. 3 कॅमेऱ्यासहित ही स्पर्धा आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून विश नेटवर्कच्या माध्यमातून दाखवली जाते. त्या पद्धतीचे सध्या हे जे व्ह्यू आपल्याला पाहायला मिळते ते 3 कॅमेऱ्याचे व्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. अगदी संपूर्ण पालघरमध्ये सध्या बहुचर्चित असलेलं नेटवर्क, लाईव्हचं नेटवर्क ते विश नेटवर्क, आणि या पद्धतीने क्लिअरिटी असेल मग ती देखील अप्रतिम पाहायला मिळते. त्यानंतर कव्हरेज ज्या क्लिक केल्या जातात ना त्या देखील अफलातून. फुल टॉस बॉल यावेळेला ऑन साईडला जरूर क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, त्या ठिकाणी फील्ड करतील, मात्र 1 धावसंख्येवरती सॅटिस्फाईड पाहायला मिळत आहेत. फुल टॉसला चांगल्या स्ट्रोकमध्ये तब्दील करू दिले नाहीये आणि त्यानंतर यावेळेला 1 धाव येते. या षटकामध्ये आतापर्यंत जरूर आपण पाहिलं तर 9 धावा खर्च झालेल्या आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 डबल, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आपण अगदी विकेटच्या पाठीमागं पाहिला होता चौकार. 19 धावा, विकेट नाहीये. पुढील बॉल स्लोवर बॉल. रुपेश जाधवच्या फलंदाजीवरती जर पाहिलं तर एक षटकार 1 चौकार तो जर का सोडला तर त्याने बऱ्याचदा स्ट्रगल केलंय. 5 बॉल आता तो डॉट झालाय, त्यामुळे जरी 10 धावा त्याच्या खात्यामध्ये असल्या तरी देखील 5 बॉल त्याच्याकडून डॉट झालेत. हा स्लोवर बॉल पुन्हा एकदा रुपेश जाधव पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक या ठिकाणी आता समाप्त होईल ना ते 32 आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 19 धावा, विकेट नाहीये. अप्रतिम गोलंदाजी शेवटच्या क्षणी या ठिकाणी पाहायला मिळाली ती मनीषकडून. कारण अलमान टीमच्या माध्यमातून ज्या पद्धतीचा हा खेळाडू या स्पर्धेमध्ये चमकलाय, मग बॅटिंग असू दे मग गोलंदाजी असू दे. दीपेश गोलप नवीन गोलंदाज, चांगला गोलंदाज आहे, त्यामुळे त्याच्यावरती कशा पद्धतीने अटॅक असेल. 5 बॉलवरती 4 धावसंख्या अनिकेतच्या बॅटमधून, तर रुपेश जाधवच्या बॅटमधून 8 चेंडूवरती 10 धावा. 19 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. ते 3रं षटक दीपेश हाताळण्याकरिता येतोय. अगदी पहिला बॉल तो मात्र राऊंड विकेटनं. पहिलाच बॉल यावेळेला रिव्हर्सीचा अटेम्प्ट झाला होता. लाऊडली अपील आपण या ठिकाणी पाहू शकतायत. अगदी यावेळेला भरपूर विश्वासजनक अपील त्या ठिकाणी दीपेशची पाहायला मिळाले. मात्र ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात अगदी हा बॉल त्या ठिकाणी अलगद लेग स्टंपला तो पिच आपण पाहू शकतात. आणि त्यानंतर यावेळेला बॅटला या ठिकाणी चेंडू स्पर्श झाला होता आणि म्हणूनच इथे जर पाहिलं तर मग नोट आउटचं डिसिजन पाहायला मिळालं. ओहो, या ठिकाणी फुल टॉस आणि ज्या वेगाने, ज्या ताकदीने आणि ज्या पद्धतीने हा चेंडू सरळ निघून चाललाय, खूप चांगला स्ट्रोक येतोय. रुपेश जो स्ट्रगल करतो ना त्याला मात्र अजूनही कॉन्फिडन्स वाढवण्याकरिता हा फटका. कारण फुल टॉसला खूप चांगल्या पद्धतीने इनटू द गॅप मधून चेंडू सरळ निघून चाललाय चौकारच्या दिशेने. चांगली बॅटिंग केली जाते. दीपेशवरती तो अटॅक झालाय आणि इथं मात्र जरूर शॉट सिलेक्शन भरपूर चांगलं पाहायला मिळालंय या चौकाराच्या मदतीने.
24 धावा स्कोरबोर्ड वरती. पुढील बॉल उडवलाय. या वेळेला चेंडू मात्र जरूर थांबणार नाहीये. फलंदाजी काय अफलातून केली जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने प्रयत्न भरपूर चांगले केलेत, मात्र त्याच्या डोक्यावरनं सरळ चेंडू लँड झाला सीमारेषा पार. ओहो, काय टायमिंग दिलाय. उंची थोडीशी जास्त जरी असली तरी देखील ते डिस्टन्स मात्र क्लिअर केलंय, जे 6 धावसंख्या या ठिकाणी देऊन जातील. ओहो, प्रयत्न संदेश क्या बात आहे. जबरदस्त प्रयत्न झालेत. मात्र हा षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीने 30 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. या षटकामध्ये पुन्हा एकदा दीपेशवरती अटॅक झालाय, त्यामुळे धावसंख्या वेगाने पुढे सरसावल्या जात आहेत. या बॉलवरती 1 धावसंख्येवरती सॅटिस्फाईड 4 बॉल 12 धावसंख्या दीपेशने खर्च केल्या गेल्यात आणि त्यामुळेच 31 धावा सध्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. 11चा करंट रन रेट आहे 11.63, म्हणजे जवळजवळ 12च्या जवळ हा रन रेट सध्या पाहायला मिळतोय जीवी स्पोर्ट. पुढील बॉल या वेळेला टायमिंग स्वीट साऊंड काय अप्रतिमाल आहे आणि त्यानंतर खूप लांब लचकतो फटका. अगदी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी कॅच कॅरी करण्याकरिता प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत आणि म्हणूनच आपले प्रेक्षक अजूनही उपस्थित आहेत. काय सुंदर फटकेबाजी सध्या आता रुपेश जाधव. अगदी एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न प्रेक्षकाचा राहिला, कारण समीरजी ठाकूर साहेबांकडून पारितोषिक अनाऊन्स झालंय. ओहो, काय घडतंय. तुतू मयमय 1 धावसंख्या घेण्याकरिता प्रयत्न हे भरपूर चांगले झालेत, परंतु या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा दीपेशच्या गोलंदाजीमध्ये खर्च झाल्या आणि म्हणूनच 3 षटकांचा खेळ समाप्त. अखेरीस धावफलकावरती तब्बल 37 धावा या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सदोतीस धावा 37. नवीन गोलंदाज तेजस जसा दाखल झाला आणि त्यानंतर जो जीवी स्पोर्ट टीमचा आक्रमक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत होता रुपेश जाधव, त्या खेळाडूला मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. अगदी हा बॉल टप्पा पडला बॅटची इनसाइड एज आणि स्वतः त्याने मात्र जरूर आउट करा दिलं गेलं होतं. त्याला माहिती होतं की बॅटला चेंडू ब्रश झाला आणि म्हणूनच इथे जर आपण पाहिले तर मग विकेटचं नुकसान पाहायला मिळतंय. रुपेश जाधव काय आक्रमक खेळाडू आणि त्याने ती बॅटिंग करून दिली. जरी 6 बॉल तो डॉट झाला जरी असला, मात्र त्यानंतर त्याने अफलातून बॅटिंग केली आणि आपल्या टीमला चांगल्या स्कोरपर्यंत मजल मारून दिले. 37 धावसंख्या स्कोरबोर्डवरती त्या मात्र पाहायला मिळत आहेत आणि अगदी धावसंख्येकडे जर पाहिलं तर मग 37ला 1 अशी स्थिती पाहायला मिळते आणि शेवटचे 5 बॉल ते मात्र आता उर्वरित आहेत. तेजस शेवटच्या क्षणी डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी. दिलीप नवीन बॅटर डान्सिंग डाऊन द ट्रॅक अलॉंग द कॉलपेट. हा चेंडू दाखल झाला. एक क्षेत्ररक्षण तेवढं चांगल्या पद्धतीने केलं जातं. मिळते धावती यावेळेला 1. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट ची गोलंदाजी मात्र या वेळेला काय सुरेख फलंदाजी. टायमिंग प्रॉपरली या ठिकाणी दिले जात आहेत आणि या वेळेला जरूर काय अफलातून फटका येतोय. फटका सुंदर पद्धतीचा होता. अगदी या ठिकाणी आपण रिप्ले मध्ये पाहू शकतात. त्या ठिकाणी 2 खेळाडूंनी कॅच कॅरी केलाय, म्हणजे रिले कॅच आपण या ठिकाणी जरूर गृहीत धरू शकत नाहीयेत. प्रेक्षक
एकच प्रेक्षकाला तुम्हाला तो झेल पकडावा लागेल, कारण एका हाताने घ्यायचा आहे. त्या ठिकाणी दोन खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला दोन प्रेक्षक पाहायला मिळाले, त्यामुळे हा कॅच कॅरी म्हटला जाणार नाहीये. याची नोंद घ्यायची आहे. तत्पूर्वी 4 बॉलमध्ये आता 7 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये तेजसकडून चांगली गोलंदाजी केली जाते. पुढील बॉल आणखीन एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक येतोय. प्रयत्न, व्हॉट अ कॅच. प्रयत्न ते मात्र काय कमालीचे ठरलेत आणि या वेळेला सुंदर झेल सहित सामन्यामध्ये कमबॅक. 44 धावसंख्या आहेत ऑलरेडी. इथं मात्र जरूर अनिकेत ज्या पद्धतीने एक षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिला होता, हा हेलिकॉप्टरची झलक त्याने दाखवली आणि एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये अगदी त्या ठिकाणी तो खेळाडू आला आणि पुन्हा एकदा एक सुंदर झेल तो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं नुकसान आहे. 44 धावा त्या मात्र सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल, पहिल्या इनिंगचा अंतिम चेंडू. 44 धावा, करंट रन रेट भरपूर चांगला आहे, कारण या वेळेला जरूर जवळजवळ 12चा करंट रन रेट तो मात्र खूप अप्रतिम जीवी स्पोर्ट या टीमने बनवलेला आहे. शेवटचा बॉल, यावेळेला अगदी ऑफ्टमची जी लाईन आहे वाईड यॉर्क त्या झोनमध्ये तो चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 4 होते समाप्त. 44ला 2 ही स्थिती पाहायला मिळते आणि अलमान टीमला 24 बॉलमध्ये 45 धावसंख्येचं अप्रतिम टार्गेट ते मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. क्वालिफायर मॅच आणि अलमान टीमचे 2 फलंदाज. 24 बॉल 45 धावसंख्येची या ठिकाणी आवश्यकता आहे. तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर दीपेश घोलप आणि त्याच्या साथीला मनीष ही जोडी पाहायला मिळते. 45 धावसंख्येचे टार्गेट आहे, त्यामुळे हे टार्गेट जर या ठिकाणी अचीव करायचं असेल तर मग मनीषने जशा पद्धतीने 2 मॅचमध्ये लगातार मॅन ऑफ द मॅच जी जिंकले ना, तशा पद्धतीची बॅटिंग याही सामन्यामध्ये करावी लागेल. रुपेश अगदी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकता. जीवी स्पोर्ट
टीम वाडा विभागातून नेहमीच चर्चेत राहते. ज्या ज्या ठिकाणी जाते त्या त्या ठिकाणी नेहमीच पारितोषिक मात्र जिंकण्यासाठी प्रयत्न करते. टाइम सेट या ठिकाणी आपण पाहू शकतायत. पहिलाच बॉल आणि यावेळेला दीपेश आपल्या नावाप्रमाणे या ठिकाणी काय ब्रँडेड फटकेबाजी. पहिल्याच बॉलवरती अटॅक केलाय आणि इथं गरज होती त्यामुळे त्या गरजेची पूर्तता करणारा तो पहिल्याच बॉलवरती रुपेशवरती अटॅक झालाय आणि यावेळेला काय जबरदस्त टायमिंग दिलाय. हा चेंडू सरळ निघून गेला तो सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी आणि सुरुवातीलाच पहिल्याच बॉलवरती अटॅक झालाय. त्यामुळे दबाव असणार आहे कारण कधी आणि कुठल्याही क्षणी अशा पद्धतीने दीपेश तो मात्र सुरुवात करून देऊ शकतो आणि त्याची ही सुरुवातीची झलक मात्र आपण पहिल्याच बॉलवरती पाहिली आहे. अगदी प्रेक्षकांनी त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु तिथेही 2 प्रेक्षक एकत्र आले त्यामुळे तोही कॅच कॅरी होणार नाहीये. पुढील बॉल यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि इथं मात्र चुकी होणार नाहीये. दीपेशच्या पारीला ब्रेक तो मात्र या ठिकाणी लागलाय. अगदी पहिल्या बॉलवरती षटकार आपण पाहिला होता. त्यानंतर हा जर बॉल आपण पाहिला तर अगदी ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला गेला होता. प्रशंसा केली जाते या गोलंदाजाची. हा चेंडू अगदी बॅट पासून दूर ठेवला आणि त्यामुळे ते कनेक्शन ते आपल्याला पाहायला मिळालं नाहीये आणि काय सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला. तर हा झेल खूप महत्वाचा होता. दीपेशच्या पारीला या ठिकाणी समाप्त केलं जातं आणि खूप महत्वाची विकेट ती मात्र मिळाली जाते जीवी स्पोर्ट टीमला. 15 मिनिटाचा वेळ आपल्याकरिता 3 षटकासाठी दिला जातोय. ते तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. पहिले 3 बॉल जे आहेत ना त्यात पहिले 2 बॉल जे आहेत ते आतापर्यंत 3 मिनिटं लावलीत. 2 मिनिटं लावलीत क्षमा असावी 2 मिनिटं लावलीत पहिल्या 2 बॉलला. त्यामुळे तेवढं वेळेचं महत्त्व आपण द्यायचंय. फिल्डिंग करणारी टीम रुपेशकडून ती गोलंदाजी पहिलाच बॉल फेस करत होता हा फलंदाज. ज्या वेळेला अगदी मनीषला आपण त्या ठिकाणी पाहू शकता डेंजर झोन मध्ये. इथं जरूर अगदी रिस्क धाव घेण्याचा मनसुबा आणि त्या ठिकाणी चेक तर केले जाईल कारण सर्वात महत्वाची विकेट ही देखील असू शकते कारण समोर मनीष 2 सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार जिंकलेला खेळाडू आहे. त्यामुळे यावेळेला कशा पद्धतीने इथं रनआउट कडे प्रयत्न केलेला आहे. सर्वात महत्वाची विकेट या ठिकाणी येते. अगदी 19-20 हवेमध्ये बॅट ऍक्शन रिप्ले मध्ये आपण या ठिकाणी अगदी वीस स्पोर्टने अप्रतिम दाखवलंय ऍक्शन रिप्ले मध्ये आणि यावेळेला सर्वात महत्वाची विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. जरूर ऑनलाईन ऑपरेटर साहिल क्या बात ही आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी एक महत्वाची ही जरूर विकेट होते आणि ज्या सिच्युएशन मध्ये ही जरूर विकेट आली त्याकरिता आपण एक सुंदर पद्धतीने ही व्ह्यूज दाखवले आणि त्यामुळे इथं मनीष थोडासा निराश होऊन परतलाय कारण आतापर्यंत सर्वोत्तम बॅटर म्हणून अलबान टीमचा हा खेळाडू आपण पाहिला होता आणि त्याला परतावं लागतंय. अगदी नाखुश निराश आणि हताश होऊन तो मात्र परतलाय कारण खूप महत्वाची मॅच आहे त्यामुळे आता या फलंदाजाला परतावं लागतंय. स्कोरबोर्ड अगदी 6 या अंकावरती जो पहिल्याच बॉलवरती षटकार आपण पाहिला होता तिथूनचे लगातारचे 2 बॉल ते मात्र जरूर विकेट आल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश दाखल झालाय. 2 विकेट आल्यात त्यामुळे तो दबाव अलमान टीमवरती या ठिकाणी आपण पाहणार आहोत.
लगातार 2 चेंडू 2 विकेट आणि या वेळेला पुन्हा एकदा ओ हो विकेटच्या पाठीमागं चुकी झाल्या. अगदी पहिल्या अटेम्प्टमध्ये त्या ठिकाणी हातामध्ये चेंडू आला होता, परंतु दबाव अशी एक गोष्ट आहे ना की ती मात्र दबावाची स्थिती तुम्हाला बऱ्याचदा अशा चुका करायला भाग पाडते. ॲक्शनमध्ये बघूया. ओहो बॅटला कनेक्ट चांगलं झालं नव्हतं. पहिल्या अटेम्प्टमध्ये दुसऱ्यांदा देखील संधी ती उपलब्ध झाली होती आणि त्यानंतर चुका झाल्यात आणि त्यामुळे अतिरिक्त धाव ती मात्र आता या वेळेला संदेश नुकता दाखल झाला होता, त्याला बाद करण्याची एक चांगली सुवर्ण संधी आणि ती मात्र गमावली जाते. अगदी इथं साधा सोपा झेल तो मात्र ड्रॉप झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 7 धावा 2 महत्वाचे विकेट आल्यात. अफलातून गोलंदाजी रुपेशकडून केली जाते. पुढील बॉल फुलटॉस चेंडू केवळ पुश केले जाते, दिशा दिली जाते. डीपमध्ये क्षेत्ररक्षक व्ही शेपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत, त्यामुळेच चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. पहिल्या षटकामध्ये 8 धावा सध्या तरी पाहायला मिळतात. 45 धावसंख्येचं टार्गेट, ज्यामध्ये अजूनही 37 धावसंख्येची गरज आहे. जे 19 बॉल इथून 37 धावा असं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे सामना अजूनही बॅलन्सिंगमध्ये. इथं रिव्हर्स हिटचा अटेम्प्ट आपण पाहू शकतात. आणखी एकदा डॉट बॉल येतोय. रिस्क तर घेतली जाते, परंतु रिस्क घेऊन तुम्ही परफेक्शन जरूर निर्माण करू शकताय. यावेळेला डॉट बॉल येतो आणि षटक क्रमांक पहिलं ते मात्र समाप्त होतंय. धावफलक 8 या अंकावरती आहेत. 2 गडीबाद ते देखील पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि इथून बनवायच्या त्या अजूनही 37 धावा. 37 रन्स रिक्वायर्ड. अनिकेत नवीन गोलंदाज. आज बॅटिंग देखील काय अफलातून केली होती या खेळाडूने. तदनंतर गोलंदाजीमध्ये पहिला बॉल कनेक्शन व्यवस्थित नाहीये. एक धाव जरूर बनते. हलकीशी मिसफिल्डिंग आणि अशा पद्धतीच्या मिसफिल्डिंग तदनंतर धावसंख्या या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतील. अगदी पायाला स्पर्श झाला आणि त्यानंतर मग या 2 धावा येत आहेत. 45 धावा बनवायच्या आहेत, त्यामुळे फिल्डिंग साईड तुम्हाला चांगल्या पद्धतीची ठेवावीच लागेल धावसंख्या जर थांबवायची असेल तर. कारण समोर अलमानचा संघ हा कुठल्याही क्षणी या ठिकाणी कमबॅक करू शकतोय. पुढील बॉल अप्रतिम सुपर डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी. ज्या पद्धतीने टप्पा पडला त्यानंतर ज्या वेगाने आणि ज्या पद्धतीचा हा चेंडू सरळ निघून चाललाय. डॉट बॉल येतोय. उत्कृष्ट गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून केली जाते. 35 धावा अजून इथून विजयासाठी हव्या आहेत. यावेळेला फटका गॅपमध्ये अगदी शॉट सिलेक्शन सुंदर पद्धतीचे राहिलंय आणि हा चेंडू मात्र 1 बाउन्स चाललाय सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक येतोय. तर मागील चेंडू डॉट आला होता, त्यानंतर इथे एक चांगला फटका इम्प्रूव्ह केलाय. स्वतःला या ठिकाणी सिद्ध करण्याची गरज आहे, कारण या वेळेला जरूर मनीष बाद झाला, दीपेश बाद झाला, त्यानंतर आता या फलंदाजावरती संपूर्ण जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बऱ्याच मागे राहिलेला चेंडू त्या ठिकाणी बेनिफिट त्याचा उचलला तो या फलंदाजाने आणि चौकारामध्ये तब्दील केलाय. 6 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या. 3 बॉलवरती 14 धावा 2 विकेट. पुढील बॉल कनेक्शन पुन्हा एकदा संपर्क तो मात्र पाहायला मिळत नाहीये व्यवस्थित. 1 धाव तर बनते. ओहो सिंगलवरतीच कॉन्सन्ट्रेशन, सिंगलच या ठिकाणी मिळतीये. काही शेवटच्या क्षणामध्ये ज्या चुका होत आहेत त्या टीमला खूप घातक ठरत आहेत, त्यामुळे त्या चुकांना या ठिकाणी दुरुस्त करत आणि चांगला खेळ करावा लागेल. स्कोरबोर्ड खूप चांगल्या पद्धतीने जो बनलेला आहे ना बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये, तो स्कोरबोर्ड जर तुम्हाला थांबवायचा असेल तर मग या मिसफिल्डिंगलाच तुम्हाला सावरण्याची गरज आहे. शेवटचे 2 बॉल अनिकेतनं पहिल्या 4 बॉलवरती 7 धावा दिल्यात, म्हणजे चांगलं इकॉनॉमिकली षटक हे आतापर्यंत ठरलंय. हा बॉल देखील अगदी लेट यावेळेला बॅटवरती चेंडू आला आणि त्यानंतर एक चिकी सिंगल ती मात्र पाहायला मिळते. 16 धावा 2 गडी बाद झालेत. 1.5 चेंडू फेकून झालेत, म्हणजेच 11 चेंडूचा खेळ तो मात्र आतापर्यंत संपन्न झालाय. अनिकेत कडून लास्ट जबाब गोलंदाजी. 8 धावा त्याने खर्च केल्यात.
पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिल्या होत्या 8 धावा, त्यानंतर या षटकामध्ये 8 धावा आल्यात. म्हणजेच अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, परंतु खूप चांगली षटकं ती मात्र फेकली जात आहेत. हवेमध्ये चेंडू पुन्हा एकदा राहिला होता आणि यावेळेला अगदी शेवटच्या क्षणामध्ये विकेट तर येते, परंतु एका क्षणाला असं वाटलं होतं की इथं चुकी झाली की काय जीवी स्पोर्ट कडून. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात रिव्हर्सीचा अटेम्प्ट या ठिकाणी केला गेला होता. कनेक्शन ते व्यवस्थित नव्हतं. हवेमध्ये चेंडू राहिला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला, कॅच कॅरी झाला नाहीये, त्या ठिकाणी चुकी झाली होती आणि डिरेक्टली हिट करताना या ठिकाणी हातामधून चेंडू निसटला होता आणि शेवटच्या क्षणामध्ये फलंदाज पोचता त्या ठिकाणी रन आउट झालाय आणि अगदी यावेळेला खूप चांगलं प्रदर्शन पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं ते होते समाप्त आणि 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. म्हणजेच 12 बॉलमध्ये विजयासाठी धावसंख्या पाहिजेत त्या 28. 12 बॉल 28 ची गरज आहे. रिक्वायर्ड 14 धावा प्रति षटक. महत्वाची मॅच जबरदस्त या वेळेला येऊन ठेपले. कुठलाही संघ इथून विजयाच्या समीप जाऊ शकतो. जरी 3 विकेट अलमान संघाचे आले असल्या तरी देखील प्रयत्न जारी आहेत. वीरसेन नवीन येणारा फलंदाज आणि विशालच्या बॅटमधून तर अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत झाले. 7 बॉलमध्ये 9 धावा, ज्यामध्ये एक ब्रँडेड फटका आपण पाहिला होता विशालच्या बॅटमधून. त्यामुळे सामना मात्र अजूनही समाप्त नाहीये. ऋतिक नवीन गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल 28 धावा हे इक्वेशन पाहायला मिळते. हे षटक खूप निर्णायक आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्या जर आवश्यक असतील ना त्यासाठी. पहिलाच बॉल यावेळेला हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, चुकी होणार नाहीये. आणखीन एक सुंदर झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अलमान संघाला लगातारचे झटके या ठिकाणी दिले जात आहेत आणि त्यामुळे अजूनही टीम थोडीशी बॅकफुटला चालली आहे. चौथी विकेट या ठिकाणी येते. आता विशाल तो मात्र परतला जातोय. अगदी खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिली, परंतु या वेळेला शेवटच्या क्षणाला तो मात्र जरूर बाद झालाय, परतला आणि 11 बॉल 28 ची गरज. आता नवीन फलंदाज ओम मैदानाच्या आतमध्ये येतोय. सिंगल वरती कॉन्सन्ट्रेशन केले जाते. वीरसेन आणि ओम ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरेख लेंथ लाईन वरती सरप्राईज डिलिव्हरी इम्प्रूव्ह केलं जात आहे. तर ओम मैदानाच्या आतमध्ये आहे, तो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. त्यानंतर वीरसेन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. तर आपण पाहिलं होतं की जरूर जो एक उत्कृष्ट झेल एका हाताने प्रेक्षकांनी पकडला होता त्याला ऑलरेडी आपण 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं होतं समीर ठाकूर साहेबांकडून. त्यानंतर जयराम भोये सरांकडून पुन्हा एकदा या प्रेक्षकाला जरूर 1100 रुपयांचे कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येत आहे. क्या बात आहे, जबरदस्त. जरूर प्रेक्षकाने आज जो झेल टिपला होता तो झेल मात्र या ठिकाणी त्याच्याकरिता टोटल 1600 रुपये देऊन गेलाय. एका हातामध्ये तो झेल टिपला होता त्या प्रेक्षकाने. भिवंडी येथून आलेला हा प्रेक्षक आणि त्याला
या ठिकाणी हे पारितोषिक पाहायला मिळतंय. अंबाडी परिसरातील हा प्रेक्षक. या दरम्यान काय सुंदर षटक फेकलं जात आहे ऋतिकच्या माध्यमातून. शेवटचा बॉल तो मात्र येतोय यावेळेला निर्धाव, परंतु शेवटच्या क्षणी विकेटच्या पाठीमागं झाली चुकी, कारण हा बॉल जाईल निघून सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. अगदी या चेंडूवरती पूर्णपणे बॅटला चेंडू ब्रश झाला आणि त्यानंतर विकेट किपरने चुकी केली. हा फटका जो आहे ना तो मात्र मिस फिल्डिंगचा फटका तो खूप निर्णायक असणार आहे. षटकाची समाप्ती, षटक क्रमांक यावेळेला समाप्त होते ते 3रं आणि 3 षटकांची समाप्ती अखेरीस 24 धावा 4 गडी बाद. येणारे 6 बॉल आणि आता बनवायचे आहेत त्या 21 धावा. 6 बॉल 21 ची गरज. पहिलाच फुल टॉस बॉल ओमच्या बॅटला, त्या पद्धतीने कनेक्शन तर ते मात्र पाहायला मिळत नाहीये आणि इतर रनआउटच्या माध्यमातून विकेटचं नुकसान. परतावं लागेल फलंदाजाला. अलमान टीम मात्र यावेळेला बॅकफुटला पाहायला मिळते. हा फुल टॉस होता, अगदी पाहिजे तसा इलिमिनेशन झालं नाहीये या चेंडूला आणि त्यानंतर इथं सुंदर फेकी झाली स्ट्रायकर एंडकडे आणि तिथं विकेट किपरने चुकी केली नाहीये आणि अगदी इथं विकेटचं नुकसान ओमला परतावं लागतंय. 5 बॉल 20 धावसंख्येची आवश्यकता. चौकार षटकारांची नितांत गरज ती मात्र आता अलमान टीमला आहे. आज अलमान टीमचा परफॉर्मन्स देखील काय अफलातून ठरलाय. प्रत्येक सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी तर केली या टीमने, परंतु या सामन्यामध्ये थोडासा आता प्रेशरमध्ये संघ आहे. 5 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे. जयेश नवीन बॅटर आणि जयेश मात्र या ठिकाणी ते मोठे फटके देईल का. जे प्रेक्षक वर्ग ज्या इथून खुर्च्या घेऊन जात आहेत अगदी मैदानाच्या चहूबाजूला त्या खुर्च्या आपण घेऊन जात आहेत, तर मग त्या आणून देखील ठेवाव्या ही आयोजकांकडून या ठिकाणी सूचना येते. 1 शॉट या ठिकाणी जरूर पाहायला मिळते आणि त्यासाठी चेक केले जाते. 1 शॉट साठी या ठिकाणी चेक केले जाते. म्हणजेच येणाऱ्या चेंडूवरती, येणाऱ्या 4 चेंडूवरती अजूनही 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 बॉल 18 ची गरज. इथून सामन्यामध्ये ते चित्र मोठ्या फटक्यांचं पाहायला मिळेल का. वीरसेन अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅट त्या धावसंख्येला प्रयत्न करतोय, परंतु कनेक्शन ते व्यवस्थित होताना पाहायला मिळत नाहीये आणि अजून एक सुंदर चेंडू. आता पूर्णपणे औपचारिक क्रिकेट बाकी आहे की काय, कारण 3 बॉल आता विजयासाठी 17ची गरज आहे आणि ते प्रयत्न होत नाहीयेत. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 3ही चेंडू आता सीमारेषा पलीकडे खेळावे लागतील. जर हा सामना जिंकायचा असेल तर ते कार्य या ठिकाणी संपन्न होईल का. 1 डॉट बॉल आला तर त्यानंतर मग पूर्णपणे औपचारिक क्रिकेट. पुढील बॉल या ठिकाणी जरूर ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. यावेळेला अतिरिक्त धाव. डेफिनेटली एक अवांतर धावसंख्या पाहायला मिळते वाईडच्या माध्यमातून. 3 बॉल 16ची गरज. 2 षटकार 1 चौकार. आता यावेळेला विजय संपादन करायचा असेल तर अजूनही ती संधी उपलब्ध आहे. पुढील बॉल उडवलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, म्हणजेच 1 धावसंख्येवरती सॅटिस्फाईड आणि पूर्णपणे आता या सामन्यावरती जीवी स्पोर्ट या टीमने जरूर
आपली पकड अजूनही मजबूत केली. 30 धावा स्कोर कार्डवरती आहेत आणि ज्या पद्धतीने जरूर बॅटिंग प्लस बॉलिंग दोनही क्षेत्रामध्ये एक अव्वल दर्जाची खेळी स्वीकारली केली आणि त्यानंतर आता या वेळेला शेवटच्या मोमेंटला अगदी 2 बॉल आणि 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. पूर्णपणे औपचारिक क्रिकेट ते मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतंय. यानंतर क्वालिफायरची मॅच, चौथ्या दिवसाची चौथ्या रात्रीची क्वालिफायरची मॅच आपण बघणार आहोत. एजीएस सापरोंडे आणि त्यांचे विपक्ष विजयी संघ अशी पुढील मॅच, अंतिम मॅच आजच्या नाईटची. शेवटच्या बॉलवरती आणखीन एकदा विकेट येते आणि हा सामना या ठिकाणी अगदी जरूर चांगल्या फरकाने हा जिंकला जातोय तो जीवी स्पोर्ट या टीमच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती ती देखील विकेट आपण पाहिली आणि आरामात हा सामना जरूर जिंकला गेला. डिफेंड धावा त्या मात्र झाल्यात त्या 45. चला टॉससाठी याचे दोन्ही टीम कॅप्टन जीवी स्पोर्ट आणि एजीएस सापरोंडे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस करण्याकरिता उपस्थित व्हायचंय. अगदी मॅच समरीकडे पाहिलं तर जीवी स्पोर्ट टीमने 13 धावसंख्येने हा सामना जिंकलाय. ज्यामध्ये रुपेश